सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 1819 पीक विमा अर्ज नामंजूर. बार्शी तालुका अव्वल. कृषी विभागाचा इशारा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026-27 अंतर्गत जिल्ह्यात तब्बल 2,36,000हून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. मात्र नियमांचे पालन न केल्यामुळे तब्बल 1819 अर्ज नामंजूर होणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी ही माहिती दिली. शासनाच्या नियमानुसार किमान 10 आर पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झालेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. तरीही 10 आर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. नामंजूर अर्जामध्ये बार्शी तालुका सर्वाधिक 666 अर्जासह अव्वल, तर सांगोला 488, माळशिरस 209 आणि इतर तालुक्यांचा समावेश आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की पीक विम्याचा अर्ज भरण्यापूर्वी नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा. चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे किंवा नियमबाह्य अर्ज केल्यास लाभ मिळणार नाही, उलट कारवाईला समोर जावे लागू शकते. नमस्कार, मी शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर. यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे जून आणि जुलैमध्ये जो सोलापूर जिल्ह्यात पर्जन्यमान झालेलं आहे ते पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत थोडंसं कमी झालेलं आहे. ते आज विचार केला आपण तर ते सरासरीच्या जवळ 80% पर्जन्यमान झालेलं आहे. आणि म्हणूनच सोलापूर जिल्ह्यात मागच्या 2-3 वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीपाची पेरणी ही संत गतीने होत आहे. आणि आजपर्यंत गतवर्षी जी पेरणी 120 ते 125% झालेली होती ती यावर्षी आता कशी तरी 85%वर पोचलेली आहे. शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की येणाऱ्या काळात जे पिकं आपण पेरलेले आहेत त्या पिकासाठी जे जमिनीतील ओलावा आहे त्याचं संवर्धन करण्यासाठी आंतरमशागत पिकात करून घ्यावी, तणाचं नियंत्रण करावं. त्याचबरोबर जो आपला पीक विमा भरण्याकरताची जी मुदत आहे ती मुदत 10 ऑगस्टपर्यंत आपल्याला वाढीव मुदत मिळालेली आहे. तरी 10 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा भरून आपलं पीक संरक्षित करावं. आणि यावर्षी जो त्यात बदल केलेला आहे की कमीत कमी 10 गुंठे क्षेत्र असल्याशिवाय विमा भरला जाऊ नये. कालच आम्हाला विमा कंपनीने सांगितलं की जवळजवळ सोलापूर जिल्ह्यातून 1800पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी 10 गुंठेपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या क्षेत्रावर ही विमा उतरवलेला आहे. अशा शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीमार्फत रद्द होऊन त्यांच्या विम्याची रक्कम जी आहे हप्त्याची ती जप्त केली जाईल. तरी माझी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना विनंती आहे की अशा पद्धतीनं 10 गुंठेपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या क्षेत्रावर विमा भरू नये. धन्यवाद.